पुस्तकाचं नाव आहे गाठोडं, पु ल देशपांडे. पान क्रमांक 17. बदलती समाजरचना आणि पोलीस. मुंबईचे तत्कालीन पोलीस कमिशनर वसंतराव सराफ यांना 18 ऑक्टोबर 1989 रोजी पु ल देशपांडे यांनी पाठवलेलं हे पत्र. बदलती समाजरचना आणि पोलीस. श्रीयुत वसंतराव सराफ, कमिशनर ऑफ पोलीस, पोलीस हेडक्वार्टर्स, DN रोड, मुंबई. माणसाच्या समाजमनावर वर्षानुवर्ष उमटून राहिलेली काही मानसचित्र असतात. समाज परिस्थितीत इतर कितीही बदल झाले तरी ही चित्र पुसता पुसली जात नाहीत. ती तशा रीतीनं उमटायला तशी थोडीफार संयुक्तिक कारणंही असतात. उदाहरणार्थ, शाळा मास्तराचं चित्र म्हटलं की ते त्याच्या हातातल्या छडीसकट उभं राहिलेलं असतं. वास्तविक शिक्षणाच्या क्षेत्रातून घमाघम विद्या देणाऱ्या या छडीची कायद्यानं हकालपट्टी झाली आहे. तरी अजूनही शिक्षक म्हटल्याबरोबर समोरच्या बालप्रजेला गोष्टी सांगून, गाणी गायला लावून, ज्ञानाची कडू गोड अशी ती गोळी गोड गोड करून खायला देणारी व्यक्ती हे चित्र मनात न येता शिक्षक म्हणजे मुलांना शिक्षा देणारा मनुष्यविशेष हाच विचार प्रथम मनामध्ये येतो. हसत खेळत शिक्षण द्यावं हे मानणाऱ्या मॉन्टेसरी, किंडरगार्टन, शिशुविहार, बालवाड्या वगैरे शाळा आजही उभ्या राहिल्या आहेत. तरीही पोरांना आपली दहशत वाटेल असंच वागण्याकडे शिक्षकांचं किंवा शिक्षिकांचं धोरण चालू राहिलेलं दिसतं. 3-4 वर्षाची मुलं किंवा मुली शाळा खेळतात त्यावेळी मॅडम किंवा शुभाताई, सुधाताई, टीचर झालेली मुलगी "एक आरटे, खिडकीतून रस्त्यावर फेकून देईन, पाय मोडून ठेवीन" असली वाक्य दात ओठ खाऊन म्हणताना दिसतात. पोरींच्या मनावर बिंबलेलं त्यांच्या बाईंचं रूप हे त्या कोवळ्या जीवांना भीतीनं थरथरत ठेवणाऱ्या वर्गशिक्षिकेचंच असावं असं वाटतं. याचा अर्थ सगळेच शिक्षक शिक्षिका सदैव रुद्रावतार किंवा चंडिकावतार धारण करून त्या पोरांपुढे वावरत असतात असं नाही. पण पोरांच्या मनात ठसलेला असतो तो त्यांचा दहशत उत्पन्न करणारा अवतार. शिक्षकाचं क्रुद्ध दर्शन हेच व्यवच्छेदक लक्षण होऊन गेलेलं आहे. हा सार्वजनिक गैरसमज केवळ शिक्षकांच्याच बाबतीत असतो असं नाही. समाजातल्या निरनिराळ्या क्षेत्रात वावरणाऱ्या माणसांविषयी असतो. सोनार म्हटलं की गिराईकानं दागिने घडवण्यासाठी दिलेल्या सोनातले 2 गुंज सोनं तो चोरणारच. शिंपी थोडेफार कापड कापून स्वतःपाशी ठेवणारच. कलावंत म्हटला की तो लहरी असणारच. असे काही सनातन गैरसमज आहेत. अशाच गैरसमजाचा एक मोठा बळी म्हणजे पोलीस. अर्थात हा गैरसमज अगदी बिनबुडाचा आहे असं मानायचं कारण नाही. शाळा मास्तरांचं नातं छडीशी तसं पोलिसांचं दंडुक्याशी, आणि दंडुक्याचा वापर करणारा माणूस बघताना ते दृश्य मोठं विलोभनीय वाटावं असंही नाही. हे दृश्य आपुलकीऐवजी दहशत उत्पन्न करणारच आहे. त्यामुळे पोलीस हा आपला संरक्षक आहे, संकटकाळी मदतीला धावून येणारा मित्र आहे असं न वाटता पोलीस म्हणजे मारामारी, रक्तपात, जाळपोळ असे सगळे कार्यक्रम संपले की विलक्षण थंडपणाने पंचनाम्याला येणारा एक सरकारी माणूस आहे या पलीकडे त्याच्याविषयी दुसरं नातंच निर्माण होऊ शकत नाही. त्याला पोलिसांचाही इलाज नाही. गुन्हेगार पकडणं आणि त्याला शिक्षा करणं ही दोन्ही कार्य पोलीस खात्याच्याच हाती असती तर परिस्थिती कदाचित बदलली असती. पण न्यायालयीन कारवाई ही साक्षीदारांच्या सहकार्यावर आणि इतर पुराव्यांवर अवलंबून असते. त्या आधारावर त्या गुन्हेगाराचे गुन्हेगार असणं किंवा नसणं सिद्ध करणं ही जबाबदारी ही पोलिसांवर असते आणि तिथे घोडं पेंड खातं. न्यायालयीन कामकाज ज्या गजगतीनं आणि कायद्याच्या शब्दांचा कीस काढीत चाललेलं आहे ते पाहिल्यावर गुन्हेगार आणि त्याला व्हायची शिक्षा यामध्ये न्यायालय हा सगळ्यात मोठा अडथळा आहे असं वाटायला लागतं. त्यातून 100 गुन्हेगार सुटले तरी चालेल, पण एक निरपराध माणूस चुकीनं गजाआड जाता कामा नये या सूत्राला धरून हा सगळा कारभार चालत असल्यामुळे न्यायाधीशांचा कलही आरोपीला संशयाचा फायदा देण्याकडेच अधिक असतो. आपण ज्याला हातोहात पकडला तो गुन्हेगार न्यायालयात निर्दोष सुटून उजळ माथ्यानं वावरताना पाहिला की ह्यात न्यायदानाच्या पद्धतीमध्ये काहीतरी घोळ आहे असं न वाटता लोकांना पोलिसांच्याच प्रामाणिकपणाबद्दल संशय येतो. अशावेळी गुन्हेगार हुडकून काढण्यासाठी जीवाचं रान केलेले पोलीस कितीही निराश होत असतील असे आपल्याला वाटणं स्वाभाविक आहे. पण या कल्पनाही सर्वसाधारण माणसाला लक्षात येत नाहीत. न्यायालयात गुन्हेगार सही सलामत सुटतो तो कसा याची त्याला काहीच माहिती नसते. त्यानं पुष्कळदा ती मारामारी, दगडफेक, डोकीफोड वगैरे प्रत्यक्ष पाहिलेली असते. त्या वातावरणात शांतपणे पंचनामे करणारे पोलीस त्याला निष्क्रिय वाटतात. बरं, दंगा शमवण्यासाठी पोलिसांनी लाठ्या चालवल्या किंवा हिंसेचे प्रकार वाढवले, गोळीबार वगैरे कला की मग दुसऱ्या दिवशी पोलिसी अत्याचारावर आरडाओरडा सुरू होतो.
एखादा सराईत गुंड पोलिसांशी दोन हातही करतो. अशावेळी त्याला वठणीवर आणायला पोलिसांनी दंडुका वापरला तर मात्र ती दंडुकेशाही होते. अशी ही तारेवरची कसरत करीतच पोलिसांना गुन्हेगार आणि गुन्हेगारीशी मुकाबला करावा लागतो. या सगळ्या पोलिसी व्यवहारात पंचनामा हा एक अजब प्रकार आहे. नमुनेदार पंचनाम्यांचा संग्रह जर कोणी छापला तर तो एक उत्तम विनोदी ग्रंथ होईल. एका चोरीच्या प्रकरणातला पंचनामा मला वाचायला मिळाला होता. त्यात हवालदार साहेबांनी पहिलंच वाक्य लिहिलं होतं, चोरट्यांनी मालकांची परवानगी न घेता घराच्या दक्षिण दिशेच्या खिडकीतून प्रवेश केला होता. मी हवालदारांना विचारलं, अहो हवालदार साहेब, चोर कधी आगाऊ परवानगी घेऊन आपली जर का हरकत नसेल तर थोडी चोरी करावी म्हणतो, असं परवानगी वगैरे घेण्यासाठी येतो का? आणि परवानगी घेतल्यावरच गज वाकवायला सुरुवात करतो. हवालदारांनी मला फालतं बग नाही पाहिजे असं म्हणून 4 चौकांपुढे बजावलं आणि अशा थाटात माझ्यावर नजर रोखली की मालकाची परवानगी न घेता त्या दक्षिण दिशेच्या खिडकीतून शिरलेला चोर मीच असेन, अशी त्याला शंका आली की काय असं मला वाटायला लागलं. जमिनीच्या कज्ज्यात 7 बाऱ्याच्या उतार्याचं जे स्थान तेच फौजदारी कज्ज्यात पंचनाम्याचं. पण खरी गोम आहे ती म्हणजे पंचनाम्यावर साक्षीदार म्हणून सही ठोकणारे पंच न्यायालयामध्ये चक्क उलटतात ते. खोटी साक्ष देणं हा परदेशात फार मोठा गुन्हा मानला जातो. आपल्याकडे पंचनाम्यात एक आणि कोर्टापुढल्या जबानीत नेमकं त्याच्या उलट हा प्रकार वैध मानला जातो. त्यामुळे पंचनामा हा खऱ्या खोट्याची फारशी चाड बाळगणारा नाही अशीच सर्वांची कल्पना असते. असल्या या नुसत्या बोटावरची थुंकी चालवण्यासारख्या खेळात गुन्हेगार सुटण्याची शक्यताच अधिक दिसल्यावर पोलिसांना वैफल्याची भावना आली तर त्यात नवल नाही. अशा परिस्थितीत कायद्याबद्दलचा आदरच नाहीसा व्हायला लागला आहे. आपण वेळोवेळी लोकशाही आणि लोकशाहीतल्या नागरिक स्वातंत्र्याच्या घोषणा देत असतो, पण ह्या स्वातंत्र्याच्या योग्य वापरासाठी आपल्या कर्तव्याला जागण्याची अट स्वतःवर लादून घ्यायला मात्र तयार नसतो. तिथे फक्त स्वार्थच पाहतो. ह्या स्वार्थाची अनेक रूपं आहेत. रोज हजारोंच्या संख्येनं फुगणाऱ्या महासागरात जर उघड दिसणाऱ्या स्वरूपाहून अगदी भिन्न गुन्हेगारीवर जगणारे अंधारातले छुपे महानगर माणसांना किड्यासारखे वळवळत जगवताना दिसत असतं. भयानक दारिद्र्यामुळे सदैव नाना प्रकारच्या भुकांनी वखवकलेले, अतृप्त आणि त्यामुळे अस्वस्थ होऊन क्षणार्धात पेटणारे हे असं जग आहे. कुठल्या क्षणाला त्याचा भडका उडेल याची खात्री नाही. हा भडका नाना प्रकारांनी उडत असतो. त्या अस्वस्थ भुकेलेल्या जीवनाला आवश्यक असलेल्या प्राथमिक गरजांपासून वंचित करणारा एक वर्ग तयार झाला आहे. या छुप्या महानगरातल्या अभागी रहिवाशांना कधी नाना प्रकारची आर्थिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक आमिष दाखवून तर कधी आपल्या हिंस्त्र शक्तीची दहशत घालून प्रत्येक क्षेत्रातल्या दादा लोकांनी आणि राजकीय म्हणून घेणाऱ्या नेत्यांनी आपापली छोटी छोटी राज्य निर्माण केली आहेत. अनेक बेकायदा व्यवहारातून मिळालेल्या अफाट संपत्तीतून त्यांनी केवळ त्या दरिद्र वस्तीत त्या राहणाऱ्यांनाच नव्हे तर सत्तेवरच्या लोकांनाही ओशाळ करून आपापल्या तालांवर नाचायला लावलं आहे. अशा ह्या कमालीच्या भयान आणि विपरीत परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जोखीम अंगावर घेऊन पडलेल्या पोलिसांची अवस्था दयनीय झाली आहे. पोलिसांचा धाक तर दूरच राहो, या गुन्हेगार गटांच्या मारामाऱ्या हताश होऊन पाहत उभा असलेला हवालदार सामान्य लोकांना केविलवाणा वाटायला लागला आहे. एक दुबळं हास्यास्पद पात्र म्हणून नाटका सिनेमातून हे पात्र दिसायला लागलं आहे. शांतता आणि सुव्यवस्था आणायची जबाबदारी निखळ गुंडशाहीच्या हातात आहे असं चित्र उभे करणारे ढिशाव चित्रपटातले नायक आता दरिद्री जीवनात वाढणाऱ्या तरुण पिढीचे आदर्श ठरू लागले आहेत. मनगटाच्या आणि दुसऱ्यांच्या बळावर कुणीही कायदा हाती घ्यावा ह्या वृत्तीला सामाजिक मान्यता मिळायला लागलेली आहे. हे वातावरण बदलण्याची जबाबदारी फक्त पोलीस खात्यावर सोपून चालणार नाही. राज्यसत्तेचं पाठबळ मिळवलेले गुंड हे नेते म्हणून वावरताना समाज पाहतो आहे. त्यांच्यापुढे हतबल झालेले पोलीस लोकांना दिसत आहेत. गुन्हेगारांना अटक केल्यानंतर त्याची चौकशी सुरू होण्यापूर्वी त्यांच्या सुटकेची फरमानं निघत आहेत. अशा परिस्थितीच्या विरोधात स्वतःच्या सत्सद विवेकबुद्धीशी प्रामाणिक राहून जगण्याचा हट्ट धरणं हे आत्महत्या करण्यासारखं आहे. असं जर एखाद्या पोलिसाला वाटलं तर त्यात त्याची चूक नाही. गुंडाविरुद्ध उभे राहणं हे धोक्याचं आहे. त्याला असलेला पाठिंबा प्रचंड आहे हे कळून चुकल्यावर पोलिसांपुढे 2च मार्ग शिल्लक राहतात. एक म्हणजे गुंडाशी हातमिळवणी करणं किंवा त्याच्या बेकायदा कृत्यांकडे कानाडोळा करणं.
चालू परिस्थितीत ह्यापैकी त्यांनी कुठला मार्ग स्वीकारला तरी त्याला दोष देता येणार नाही, कारण आपल्या वरिष्ठांची अवस्था ही आपल्यासारखीच अगतिक आहे हे त्याला माहिती आहे. सर्व क्षेत्रात भ्रष्टाचारानं पोखरून निघालेल्या समाजात केवळ पोलीस खात्यालाच बाजूला काढून तुम्ही स्वच्छ राहिलं पाहिजे असं बजावणं चुकीचं ठरेल. सामाजिक व्यवहारातील स्वच्छतेचा आग्रह लोकांनी आपल्या कृतीनं सिद्ध करायला हवा. रस्त्यातल्या वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या आणि मालाची बेकायदा विक्री करणाऱ्या ढकलगाडीवाल्याकडून किंवा फुटपाथवरल्या विक्रेत्यांकडून मी वस्तू विकत घेणार नाही असा निश्चय जोपर्यंत नागरिक करत नाही तोपर्यंत हे अडथळे हटवणं अशक्य आहे. जी गोष्ट ढकलगाडीवरच्या खरेदीची, तीच गुन्हेगारीचे अड्डे बनलेल्या हॉटेलांची, जुगाराच्या अड्ड्यांची, मादक पदार्थांच्या तस्करी अड्ड्यांची. ही समाजविघातक प्रकृती नष्ट होण्यासाठी साऱ्या समाजाचा पाठिंबा आणि कृती हवी. पोलीस हा त्यातलाच एक घटक आहे, महत्त्वाचा घटक आहे, पण तो स्वतःच्या बळावर स्थित्यंतर घडवून आणू शकणार नाही. त्यासाठी पोलीस आणि सामाजिक जीवनात सुरक्षितता नांदावी अशी भावना असलेली माणसं यांना एकत्र आणून या बाबतीतलं लोकशिक्षण करणारी चळवळ उभी राहिली पाहिजे. आज काळ हा दुर्दैवानं समाजातल्या सर्वांनीच एकमेकांवरचा विश्वास गमावल्यासारखा वाटायचा आहे. सार्वजनिक, सरकारी किंवा बिनसरकारी केंद्रात जायला माणसं नाखुश असतात. गुन्हा घडल्यास सांगायला देखील पोलीस चौकीवर जात नाहीत. तिथे आपल्याला कशी वागणूक मिळेल याची त्यांना खात्री नसते. इतरांकडून ऐकलेले अनुभवही विश्वास वाढणारे नसतात. पोलीस चौकीच कशाला, सार्वजनिक इस्पितळात प्रवेश घ्यायला गेलेल्या आजारी माणसालाही किती तास टोलवीत ठेवतील हे सांगता येत नाही. लोकसंख्येच्या अफाट रेट्यामुळे माणुसकीला पारखं व्हायची वृत्ती निर्माण होत आहे आणि त्यामुळे सारं जीवनच प्रदूषित झालं आहे. या प्रदूषणात अनेक जण भर घालीत आहेत. त्यात पोलिसांचाही हातभार असेल, पण तो तसा का आहे याचा शोध घेणं हे वातावरणात सुधारणा घडवून आणण्यासाठी टाकायचं पहिलं पाऊल आहे. सुदैव इतकंच की आजच्या या विपरीत परिस्थितीतही इमानाने धोके पत्करूनही आपलं कर्तव्य पार पाडणारे अधिकारी आहेत आणि आपल्या या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना सुजाण नागरिकांचा दुवाही मिळतो आहे. पण त्याबरोबर कठोरपणाने केलेल्या कर्तव्य पालनाचं कौतुक वरिष्ठांकडून जितकं व्हायला हवं तितकं होताना दिसत नाही. असल्या अधिकाऱ्यांविरुद्ध समाजकंटक सत्ताधाऱ्यांवर दबाव आणून त्यांची बदली करायला लागतानाही दिसते. अशामुळे कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचं नीतिधैर्य ढासळतं. येन केन प्रकारेण धनप्राप्ती आणि सत्ताप्राप्ती हेच जीवनाचं सर्वात महत्त्वाचं सूत्र होत चाललेल्या समाजात न्यायाचं आणि विश्वासाचं वातावरण निर्माण करायची जबाबदारी पार पाडणं ही कठोर अशी सत्वपरीक्षा आहे. या परीक्षेत यशस्वी व्हायची तळमळ सगळ्या समाजालाच वाटायला हवी. परस्पर विश्वास वाढीला लावण्याच्या कार्यातला आपला महत्त्वाचा वाटा पोलीस खात्याने उचलला. ज्याच्यावर हवाला ठेवून आपण निर्धास्तपणाने जगू शकू त्यालाच हवालदार म्हणावं अशी जर हवालदाराची नवी व्याख्या झाली आणि ती जर नागरिकांना पटायला लागली तर समाज सुदृढ होण्याच्या कार्याला चांगला वेग येईल हे मात्र निश्चित. पूर्वप्रसिद्धी, दक्षता, जुलै 2000.